नाव विठ्ठल पोळेकर, पद डोंजे गावचे माजी उपसरपंच, वय अंदाजे 50 ते 55 वर्ष, व्यवसाय कंत्राटदार आणि 14 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांची हत्या. आता ही घटना कशी घडली ते पाहूयात. विठ्ठल पोळेकर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी पोळेकर यांच्या कुटुंबाला फोन करून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर प्राणघातक परिणाम होण्याची धमकी दिली. खंडणीची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे आरोपींनी पोळेकर यांची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे खडकवासला धरणात फेकण्यात आले. मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे, इतर आरोपी पोलिसांनी या प्रकरणात इतर 2 साथीदारांना अटक केली. अपहरणाच्या घटनेनंतर पोळेकर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आणि आरोपींच्या मागावर लागले. खडकवासला धरणातून पोळेकर यांच्या मृतदेहाचे काही तुकडे हस्तगत करण्यात आले आहेत. मृतदेहाचे उर्वरित भाग शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे. अपहरणासाठी वापरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींच्या मोबाईल लोकेशनद्वारे तपासाला दिशा मिळाली. मुख्य आरोपी योगेश भामेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं. साथीदारांशी चौकशी करून तपास पुढे नेला जात आहे. खंडणीसाठी अपहरण आणि मृतदेहाचे तुकडे करणे या क्रूर कृत्यामुळे प्रकरण गंभीर बनत गेले. पोळेकर हे माजी उपसरपंच असल्याने प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव आहे. या घटनेमुळे डोंजे गावातील नागरिक भयभीत झाले. पोळेकर यांच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी पोलिसांवर अधिक गतीने तपास करण्याचा आग्रह धरला. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमून तपास करतायत. मुख्य आरोपी योगेश भामे अद्याप फरार असून आणि त्याच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू आहे. विठ्ठल पोळेकर हे डोंजे गावचे माजी उपसरपंच होते. त्यांचा कंत्राटी व्यवसाय होता आणि ते गावात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. 19 नोव्हेंबर 2024 सिंहगड पायथ्याजवळील डोंजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते. बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. पण या हत्येचं कारण आता समोर आलं आहे. या हत्या प्रकरणाला मुख्य आरोपी योगेश भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामेने याने पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोळेकर यांनी खंडणी आणि महागडी मोटार द्यायला नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.